खरोखरच बीडचा बिहार होतोय की मग बीडमध्ये गँग्स ऑफ वसेपूर सारख्या टोळ्या निर्माण झाल्यात? आणि आमचा जिल्हा नेमकं काय गँग्स ऑफ सफेपूर म्हणजे ते म्हणतात ना, त्या बच्चे ने तो गब्बर सिंग आहे का, तसं झालंय परिस्थिती मी कधीही बघितलेली नाही. तरी पोलीस जातात त्याच्याकडे, पोलीस स्टेशन मध्ये जायची गरज नाही. थांब रे, मला तर एकेकाला अशी उत्तरं देता येतील तुम्हाला पळता भुई थोडी होईल. A few moments later. अजित पवार हे बीडचे आता पालकमंत्री असणार आहेत. दरम्यान अजित पवारांनी बीडमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांच्या स्टाईलने कानउघडणी केली. इथं काही अधिकारी बदलावे लागणार आहेत, काही निगरगट्ट झालेले. त्यांना असं वाटत असेल का अजित पवार पालकमंत्री म्हणून आज आला, आजचा दिवस जेवढं काही त्याचं बोलणं ऐकून घ्यायचं तेवढं घेऊ, परत उद्यापासून आपणच आपले. पण त्यांना मी हे सांगणार आहे, पण पुढच्या ट्रिपला आल्यावर मग तुमच्याकडे बघतोच कसं काय. हे असलं नाही चालणार. मी काहींना तर मकोका लावायला सांगितलेला आहे. मी दादागिरी अजिबात कुणाचीच खपून घेणार नाही. सगळे गँगच आहे तिकडं, पण ते गँग आता स्वतःसारख्या सरळ करायच्यात त्यांना, त्याच्यामध्ये त्याला इलाज नाही. नुसता मंजूर करून बिल जो काढेल ना, त्याला नाही मातीत घातला तर बोला मग.